नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात 3 मोठे निर्णय। चला पाहूया पहिला निर्णय। विधानसभा यंदाही काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झालाय। राज्यात सरासरीच्या 90% आसमान पाऊस झाल्यामुळे पाण्याचं संकट निर्माण झाले। दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारने दिरंगाई केली असा आरोप झाला, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की केंद्राच्या पथकाने नुकताच आपण दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना भेटी देऊन पाहणी केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। आता 2 नंबरची अपडेट पाहूया। 2 नंबरची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच अनेक निर्णय आम्ही घेतलेत। द्राक्ष बागाचं गारपिटाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या आच्छादनासाठी मनरेगामधून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। या आच्छादनासाठी लागणारं प्लास्टिक महाराष्ट्रातच मेड इन महाराष्ट्र या ठिकाणी बनवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी याद्वारे म्हटलेलं आहे। आता 3 नंबरची अपडेट पाहूया। 3 नंबरची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण स्ट्रक्चर डॅमेज होतं, त्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत करण्यात येत आहे। शेडनेट व हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्याच्या पुनर्बांधणीसाठी 232 कोटीचं कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यावरील व्याजावर 50% सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचा विचार करीत आहोत। यासाठी 46 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील सहकारी बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात येतील। हा निर्णय देखील राज्यात पहिल्यांदा होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे 3 महत्त्वपूर्ण निर्णय होते। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।